नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील. आपण सगळेजण मजेत असाल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि प्रत्येक विद्यार्थी मित्र माझा अत्यंत जीव तोडून झोकून देऊन त्या ठिकाणी अभ्यास करत असेल हेही मला या ठिकाणी अपेक्षित आहे. तर चला, आजचा जो टॉपिक आपला आहे, आजचं जे लेक्चर आहे ते अत्यंत इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण असणार आहे. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलामधील पुन्हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ज्याचे प्रश्न आपल्याला तोंडपाठ करायचे आहे. जवळपास 100 प्रश्न जे की पुन्हा पुन्हा विविध एक्झाम्सला आलेले आहेत, असे प्रश्न आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहे. आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील वने आणि खनिजे. मित्रांनो, या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं राष्ट्रीय उद्यान आहे. का माहीत आहे? अख्ख्या पूर्ण भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर 4 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेलं असं एकमेव राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी आपण चांदोलीकडे बघत असतो, चांदोलीला म्हणत असतो. कोणकोणते 4 जिल्हे? सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर. मित्रांनो, 4 जिल्हे आहेत. या 4 जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी किंवा या 4 जिल्ह्यामध्ये या एकाच राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार आहे. पुढे सर्वाधिक अरण्याची टक्केवारी कुठे आहे? प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, या गडचिरोलीचा उल्लेख आलाय म्हणून तुम्हाला गडचिरोलीमधील काही डोंगर रांगा त्या माहीत असल्या पाहिजे. आपण घेतलेल्या आहेत. नक्कीच तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मला गडचिरोलीमध्ये कोणत्या डोंगर रांगा आहेत. या जिल्ह्याच्या नावावरूनच आहे एक तर. दुसरं, सातारा आणि सांगली आपण इथे आलाच आहे मुद्दा. तर सातारा आणि सांगलीमध्ये नेमकं कोणतं एक पीक आहे जे फार प्रसिद्ध आहे या 2 जिल्ह्यांमध्ये विशेषतः? त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये कोणता आंबा आहे जो जगप्रसिद्ध आहे? आणि पुढे कोल्हापूरमध्ये कोणतं खनिज आहे की जे सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये त्या कोल्हापूरमधून घेतलं जातं? असे विविध प्रश्न, त्या प्रश्नांमधून उपप्रश्न तुम्हाला तयार होतात आणि त्याचे उत्तरं तुम्हाला आले पाहिजे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ते येतात आणि खूप चांगला रिस्पॉन्स देत आहात. तुम्ही कमेंट करता आहात. मित्रांनो, मी प्रत्येकाच्या कमेंट वाचतो आहे. मी एका दिवशी त्याच्यावरही वेगळे तुमचे सगळ्यांचे आभार मानणार आहे. काही विशिष्ट जे पुन्हा व्यवस्थित त्या ठिकाणी कमेंट करतात, उत्तरं देतात, नक्कीच मी त्यांना धन्यवाद देईल. ओके, तर या ठिकाणी तुम्ही ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न येतो की सर्वात कमी वनक्षेत्र नेमकं कुठे आहे? विभागाच्या बाबतीत वनक्षेत्र, मित्रांनो, आपण आधी बघितलं प्रमाण आणि वनक्षेत्र 2 फरक वेगळे आहे. प्रमाण हे टक्केवारीमध्ये असणार आहे, वनक्षेत्र हे चौरस किमीमध्ये असणार आहे. मग वनक्षेत्र सर्वाधिक कुठे आहे? तर मराठवाड्यामध्ये आहे. विभाग मराठवाडा आहे. आणि जिल्हा जर बघितलं, सर्वात कमी वनक्षेत्र हे लातूर जिल्ह्यामध्ये आहे. आता याचा काही ठिकाणी उल्लेख मुंबई शहर सुद्धा आहे, परंतु या ऑप्शनमध्ये ते नसल्यामुळे लातूर असं उत्तर आहे. मुंबई शहर आणि लातूर सगळ्यात कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे विदर्भातील काही उद्यानं: नवेगाव, गुगामल आणि पेंच. मित्रांनो, आपण राष्ट्रीय उद्यानावरचा व्हिडिओ बघितलेला आहे. लेक्चर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. ते मला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर मी देतोच आहे तुम्हाला, पण काही प्रश्नांचे उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे आहे. कारण की तुमचा किती अभ्यास झालेला आहे ते मला या ठिकाणी कळणं अपेक्षित आहे. नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. दुसरं, गुगामल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि पेंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ओके, तिघांचंही बघूया किती जणांना येतं आहे उत्तर ते. त्यानंतर पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प जर बघितला तुम्ही तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती जिल्हा महत्त्वाचं. मग अमरावती संदर्भात आपण आत्ताच मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं. ते या ठिकाणी उत्तर द्या. अमरावतीमधील थंड हवेचं एक महत्त्वाचं ठिकाण आणि अमरावतीमधील एक आदिवासी जमात. 2 गोष्टी तोंडपाठच असले पाहिजे. ज्यांना माहीत आहे ते मनामध्ये त्या ठिकाणी रिव्हिजन करू शकतात. ज्यांना वाटतं मी उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तुमच्या इतर मित्रांना माहीत होईल. पुढे तुम्हाला उत्पादनं, जे वन उत्पादनं आहे, कशापासून कोणतं उत्पादन भेटतं असा प्रश्न येतो आहे सातत्याने. आपटा माहीत आहे, सोन्याचे पानं म्हणतात. मराठवाड्यामधील जर तुम्ही असाल, औरंगाबाद वगैरे भागातील, तर आपटा तुम्ही दसऱ्याला त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस ते सोन्याचे पानं वाटतात पाया पडत असताना, त्यावेळेस तो आपटा असतो. त्या आपट्याचं जे उत्पादन आहे ते म्हणजे विडी जे आहे, विडी म्हणतो आपण त्याला, त्याचं उत्पादन करण्यासाठी आपटा हा वृक्ष असतो. पुढे पळस, धुलिवंदन तुम्हाला चांगलं माहीत आहे, होळीचा सण माहीत आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक रंग म्हणून जुन्या काळामध्ये पळसाचा वापर केला जायचा. आता आपण बघतोय कृत्रिम रंग वाढलेले आहेत. त्याच्यानंतर खैरा आहे. खैरापासून काय बनतं आहे? तर कात बनतं आहे, अत्यंत प्रसिद्ध उत्पादन. पुढे बांबूपासून पेपरपासून विविध आपण बघतो आहे पुस्तकं, न्यूजपेपर वगैरे, त्या सगळ्या गोष्टी बनत आहेत. पुढे आणखी एक तक्ता आहे आपल्यासाठी, तो म्हणजे उत्पादनं आहेत, पण त्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हे कोणते? तेंदूपानं आहे. तेंदूपानाचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं? तर नागपूर आणि गोंदिया हे तेंदूपानासाठी त्या ठिकाणी एक आघाडीवर असलेले जिल्हे आहेत.
खैर आणि काताचं उत्पादन कुठे होतं तर डहाणू या ठिकाणी खैर आणि काताचं उत्पादन सर्वाधिक होतं आहे. पुढे रोशागावात गडचिरोली आणि अमरावती. मित्रांनो अमरावती थोडं लक्षात ठेवा, ती फसवणारं आहे. म्हणजे रोशागावात गडचिरोली सहज लक्षात राहील तुम्हाला, विदर्भामधलं पूर्व भागातलं एकदम. पण अमरावतीमध्ये सुद्धा रोशागवताचं उत्पादन आहे. त्यानंतर बांबू गवत याचं उत्पादन चंद्रपूरमध्ये होतं आहे, तेही या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे उत्पादन तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे आपण या ठिकाणी जातो आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे तो म्हणजे फर्निचरसाठी कशाचे लाकूड वापरले जाते किंवा सगळ्यात चांगले असते. मित्रांनो फर्निचरसाठी जर बघितलं तुम्ही तर सागाचे लाकूड हे सर्वात बेस्ट असते. मग साग हा वृक्ष आला की तुम्हाला त्या ठिकाणी पानझडी वृक्ष आठवला पाहिजे. सागाचं जर तुम्ही बघितलं उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण पानं गळून जातात. मग ते पानं का गळतात, त्याला आपण पानगळ असं म्हणतो. ओके, का गळतं ते, कारण की उन्हाळ्यामध्ये जे काही अति तापमान असतं त्याने पानं जर असले तर त्या पानातून ते मुळामधील सगळं पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जाईल, त्याच्यापासून त्या वृक्षाचं संरक्षण व्हावं म्हणून ती पानगळ होत असते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पानझडी वृक्ष असं आपण त्याला म्हणत असतो. पुढे बघा या ठिकाणी एक तक्ता आणखी आहे ज्याच्यावर तुम्हाला जोड्या लावा म्हणून प्रश्न आलेला आहे आणि हे येणारच आहे तुम्हाला. विविध अभयारण्य आणि त्याचे स्थानं या संदर्भातला प्रश्न तुम्हाला वारंवार येत राहणार आहे. या ठिकाणी किनवट अभयारण्य जर बघितलं तुम्ही तर ते कुठे आहे, ते यवतमाळ आणि नांदेड यांच्या सीमेवर आहे किनवट अभयारण्य. मित्रांनो कर्नाळा अभयारण्य कुठे आहे, कर्नाळा अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. करा अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवू शकतात. कर्नाळा अभयारण्य रायगड. मित्रांनो इथे एक फसवणारा मुद्दा आहे. कर्नाळा आहे ना, असंच एक नरनाळा सुद्धा आहे. काय, कर्नाळा रायगडमध्ये आहे, नरनाळा कोणत्या जिल्ह्यात आहे ते मला सांगा. नरनाळा. ओके, नरनाळा सुद्धा अभयारण्य आहे, हे कर्नाळा रायगडमध्ये आहे. नरनाळा कुठे आहे खाली कमेंट करा. त्यानंतर रेहेकुरी काळवीट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. नगर जिल्ह्यामध्ये आहे रेहेकुरी अभयारण्य. पुढे दाजीपूर अभयारण्य आहे जे की कोल्हापूरमध्ये आहे. दाजीपूर अभयारण्य ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान याच्यात काय फरक आहे. बरोबर, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान दोन्ही तर सारखे नाही आहे, हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. या ठिकाणी तुमच्याकडून चर्चा अपेक्षित आहे. तुमचा एखादा मित्र असेल, तुमच्यासोबत अभ्यास करत असेल, सध्या सोबत नसेल, तुम्ही त्याच्यावर फोनवर डिस्कस करा किंवा बघा नेटवर राष्ट्रीय अभयारण्य कशाला म्हणायचं आणि राष्ट्रीय उद्यान कशाला म्हणायचं, दोघांमधला फरक तुम्हाला कळाला पाहिजे. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा दोघांमध्ये नेमका बेसिक फरक काय आहे तो. आता या ठिकाणी अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्र हा 1 नंबरवर आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचं क्षेत्रफळ सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे गव्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं तर राधानगरी अभयारण्य. कुठे आहे, कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये धार्मिक स्थळं सुद्धा आहेत मित्रांनो महत्त्वाचे. एखादं धार्मिक स्थळ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जर कोल्हापूरमधील असाल तर. त्यानंतर पुढचा एक प्रश्न याच्यावर येतो की नकाशा तुम्हाला दिला जातो, त्या नकाशामध्ये एक विशिष्ट प्रदेश हा छायांकित केलेला असतो, त्या ठिकाणी डार्क केलेला असतो आणि तो प्रदेश ओळखा असं म्हटलेलं असतं. या ठिकाणी एक प्रश्न असा आलेला आहे की तुम्हाला समजा या ठिकाणी हा महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे आणि इथे थोडंसं या इथे नंदुरबार धुळे जो भाग आहे इथे पालघरच्या वरती इथे छायांकित केलं होतं आणि त्याचं उत्तर दिलं होतं की झुडपी जंगले याच्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. ओके, तर अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. नकाशा वाचन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. पुढे आणखी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे सर्वाधिक जंगले आणि सर्वाधिक प्राणी असलेला भाग कोणता महाराष्ट्रातील तर तो विदर्भ आहे. मित्रांनो विदर्भ म्हटलं की तुम्हाला त्या विदर्भातील सगळे जिल्हे आणि विभाग तुमच्या लक्षात आले पाहिजे. विदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 प्रशासकीय विभाग आहेत. त्या 2 प्रशासकीय विभागाचे नावही तुम्हाला माहीत आहे आणि प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये किती किती जिल्हे आहे तेही तुम्हाला माहीत आहे. आणि मग दोन्ही मिळून एकूण विदर्भामध्ये किती जिल्हे आहेत तेही तुम्हाला माहीत आहे. बघू किती जणांना माहीत आहे, किती जणांचं तोंडपाठ आहे, कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा. विदर्भामध्ये एकूण कोणते 2 प्रशासकीय विभाग आहे, त्या एका प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहे आणि एकूण किती जिल्हे आहेत. विदर्भ म्हणलं की तुम्हाला ते तोंडपाठ आहे ते लक्षात आलंच पाहिजे. पुढे सदाहरित वने. सदाहरित वने नेमके कुठे असतात असा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे. वनाचे प्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे वनाचे प्रकार कशानुसार पडत आहेत तर त्या ठिकाणचं पर्जन्यमान कसं आहे, हवामान कसं आहे, तिथे ऊन किती प्रमाणात पडतं आहे या स्वरूपात. मग सदाहरित वने
मीटरपेक्षा उंच जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आपण बघतो आहे सदाहरित वने आपल्याला आढळतात, ते लक्षात ठेवा. पुढे भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र व्यापलेला प्रदेश काय? भारतात सर्वाधिक क्षेत्र व्यापलेला प्रदेश म्हणून कोणती वनं ओळखली जातात? तर विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने. कोणती? कोरडी पानझडी वनं जी आहेत यांनी सर्वाधिक प्रदेश हा भारतामधील व्यापलेला आहे, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आणखी तुम्हाला नकाशावरच एक प्रश्न विचारला गेला आहे. नकाशामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गडद प्रदेश दर्शवला गेला आहे आणि वने ओळखा असं सांगितलं होतं. त्याचं उत्तर निम सदाहरित वने होतं. तुम्ही जे असा हा महाराष्ट्राचा नकाशा बघतात, या ठिकाणी जेव्हा तुम्ही असं इकडे हा कोकण किनारा आहे समजा, या ठिकाणी तुम्ही जातायत, इथे हा जो मधला भाग आहे ना मित्रांनो, हा सह्याद्री जवळचा हा भाग, या भागावर प्रश्न होता की इथे कोणती वनं आहेत? तर निम सदाहरित वनं या ठिकाणी आहे. सह्याद्री पर्वताच्या थोडंसं पूर्व साईडला आपण म्हणू त्या ठिकाणी, ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की आग पेट्यातील ज्या काड्या असतात, आग काड्या म्हणतो आपण त्यांना थोडक्यात, ओके, त्या आग काड्या नेमक्या कोणत्या लाकडापासून बनलेल्या असतात? मित्रांनो त्याचं उत्तर आहे पॉप्लर लाकूड. कोणतं लाकूड? पॉप्लर लाकूड. आता दुसरा इथे एक लहानसा प्रश्न तुमच्यासाठी तयार होतो, तो म्हणजे काडीपेटीसाठी या आग काड्या ज्या म्हणतो आपण, आग पेटी, आग काड्या, याच्यासाठी प्रसिद्ध असा उद्योग याचा आग पेट्याचा एका ठिकाणी आहे. भारतातील जे प्रसिद्ध असं स्थळ आहे कर्नाटकमधील, ते कोणतं माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांच्याकडून मला ती माहीत असण्याची अपेक्षा आहे. त्याला आपण फटाके उद्योग सुद्धा म्हणतो. तुम्ही फटाके उद्योगासाठी सुद्धा ते स्थळ प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर कर्नाटकचा उल्लेख आला आहे, तर आणखी एक मुद्दा इथे विचारतो की कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी आहेत, त्यातली सगळ्यात महत्त्वाची भारतातील सोन्याची खाण कोणती, तेही तुम्ही मला सांगू शकता. पुढे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मोसमी वने जी आहेत ती उन्हाळ्यामध्ये पानगळ करतात, बरोबर. आपण वरती बघितला हा मुद्दा, मला वाटतं ते का, जसं तुम्हाला मी सांगितलं साग आहे, तर बाष्पीभवन जे आहे ते कमी झालं पाहिजे, त्याच्यासाठी पानगळ त्या ठिकाणी त्या वनांमध्ये केली जाते. पुढचा प्रश्न आहे की भारत आणि महाराष्ट्र यांची तुलनात्मक काही विधानं तुम्हाला दिल्या गेली होती आणि ते तुम्हाला ओळखायची होती. म्हणजे पहिलं विधान होतं की भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील जिल्हे आणि खेडे ही 7% आहेत. एकूण भारतामध्ये जेवढे जिल्हे आहे त्याच्या महाराष्ट्रामध्ये 7%, 7%. भारतात एकूण जे खेडं आहे त्याच्या महाराष्ट्रामध्ये 7% एवढे खेडे आहेत. पहिलं विधान, जे की बरोबर आहे. दुसरं विधान होतं की भारताचे जे क्षेत्रफळ आहे त्याच्या 9% क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे आणि 9% लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. अत्यंत बरोबर. जवळपास सरासरी भारताच्या 9% क्षेत्रफळ आणि 9% लोकसंख्या आपल्याकडे आहे. भारताची एकूण शेती लागवड होते आहे त्याच्या 11% शेती लागवड ही कुठे होते आहे? महाराष्ट्रात होते आहे. अशा पद्धतीचे हे काही फॅक्ट्स आपल्याला माहीत असले पाहिजे. आता पुढे सुंदरी वने कुठे असतात, कोणत्या भागात आढळतात? तर किनारी भागामध्ये. मित्रांनो, या सुंदरी वनांनाच आणखी काही शब्द आहेत. आपल्या भूगोलाच्या पुस्तकात आपण बघितलेलं आहे, क्रमिक पुस्तकाच्या व्हिडिओजमध्ये, तात्यांच्या ठोकळ्याचे व्हिडिओ सुद्धा आपण बघितलेला आहे. सुंदरी वने, ज्यांना दुसरे नावं कोणते आहेत ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सुंदरी जे वृक्ष आहे, या सुंदरी वृक्षावरून एका राज्यामध्ये तो एक प्रदेश तयार झालेला आहे, त्रिभुज प्रदेश, जो की जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तो कोणता, कोणत्या राज्यामध्ये आहे तो प्रदेश, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, मला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायचे म्हणजे तुम्हाला किती येतं नाही येतं हे मला बघायचं आहे असं नाही आहे. मला तुमच्या त्या ठिकाणी डोक्याला चालना द्यायची आहे की बाबा तुम्हाला अभ्यासाची सवय असली पाहिजे. अशी की बाबा मी जेव्हा एखादं वाक्य वाचतोय ना, ते वाक्य वाचताना माझ्यासमोर इतर 4-5 त्याच्याशी निगडीत असे प्रश्न माझ्यासमोर असले पाहिजे, त्यांचे उत्तरं माझ्यासमोर असले पाहिजे. कधीही वाचन करत असताना अशा स्वरूपाचं वाचन करा. मी ते वाक्य वाचतोय ना, मला इतर सगळं आठवलं पाहिजे. म्हणजे मी या ठिकाणी म्हटलं महाराष्ट्र जंगलाखालील क्षेत्र, महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्र किती आहे? 21%. ओके, मग लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे इकडे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली होती, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, जंगल, मग जंगलविषयक कायदे काही आहेत का, क्षेत्र, मग क्षेत्र ही कन्सेप्ट काय आहे, मग महाराष्ट्रातले जंगलाखालील क्षेत्र जर 21% आहे तर भारतामध्ये किती टक्के आहे, जर भारतात एवढे आहे तर किती टक्के असावे, आणि ते असावे असं कोणी म्हटलेलं आहे, मग ते 33% जंगलाखालील क्षेत्र असावं असं. मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. हे जर तुम्ही पडायला लागले तर तुम्ही समजायचं की आपण आता अधिकारी होण्याच्या दिशेने निघालेलो आहोत. हे जे आपले व्हिडिओज आहेत हे UPSCचे विद्यार्थी, राज्यसेवेचे विद्यार्थी, कंबाईन ग्रुप BCचे विद्यार्थी, सरळ सेवेचे विद्यार्थी, खाली पोलीस भरती, शिपाई, क्लरिकल, सगळ्या विद्यार्थ्यांसाठीचे व्हिडिओज आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मग
तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी रोखू शकणार नाही नोकरी मिळवण्यापासून. क्वालिटी तयार करा मित्रांनो. हे काही तुम्हाला नोकरी मिळणं म्हणजे तुम्हाला लाईक केलं जातं. तुम्हाला तुमची पोस्ट निघते म्हणजे काय होतं, तुम्हाला ती MPSC, ती निवड मंडळ, ती महापोर्टल तुम्हाला लाईक करतं, लाईक. आणि मित्रांनो, लाईक आपल्याला कोणीतरी करावं याच्यासाठी आपल्याकडे लायकी असावी लागते. काय असावं लागतं? लायकी असावी लागते. मग तुम्ही लक्षात ते ठेवायचं, बाबा माझी लायकी असेल तेव्हा मला लाईक केलं जाईल, आणि लाईक केलं याचा अर्थ माझ्याकडे पोस्ट असेल. म्हणजे तुम्हाला काम कशावर करायचं आहे? क्वालिटीवर काम करायचं आहे. क्वालिटी माझ्यामध्ये प्रॉपर ते सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजे, माझा प्रॉपर सगळ्या विषयांचा अभ्यास झाला पाहिजे, मग मला कोणीही रोखू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विषुववृत्तीय सदाहरित जंगले कशी असतात? तर अतिदाट असतात. लाकूड कसं असतं याचं? टणक असतं आणि टिकाऊ असतं. पुढे याच्यातले वृक्ष जर बघितले तुम्ही तर वैविध्यपूर्ण असे वृक्ष विषुववृत्तीय सदाहरित जंगलांमध्ये असतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे महाराष्ट्राच्या जंगलासंदर्भात विधानं होते की महाराष्ट्रामध्ये राखीव जंगल किती आहे? 84%. संरक्षित जंगल किती आहे? 11%. आणि अवर्गीकृत जंगल किती आहे? तर 5%. जे की बरोबर विधान आहे. राखीव जंगल आपल्याकडे जवळपास 84% आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता मित्रांनो, पुढचा जर या ठिकाणचा मुद्दा बघितला तर तुम्हाला या ठिकाणी विचारलं गेलं आहे की सह्याद्रीचा जो पठार आहे त्याच्या उतारावर कोणत्या प्रकारची वनं आहेत? तर उष्णकटिबंधीय सदाहरित वनं हे सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर आपल्याला आढळतात. पश्चिम उतार मी तुम्हाला म्हणतो आहे, जो की अरबी समुद्राकडच्या बाजूने आहे. आणि त्या ठिकाणची मग वृक्षांची पानं जर बघितली आपण तर ती आपल्याला रुंद अशा स्वरूपाची दिसून येतात. पुढचा या ठिकाणचा आपल्यासाठीचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या लावा. अभयारण्य आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वरती कर्नाळा पाहिलं होतं, इथे नरनाळा आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, काही जणांनी कमेंट केली असेल, काहींच्या डोक्यात येऊनही गेला असेल. नरनाळा, अकोला. नरनाळा कुठे आहे? अकोला जिल्ह्यामध्ये. टिपेश्वर अभयारण्य कुठे आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आनेर अभयारण्य विचारलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, नंदुरबारची काय खासियत आहे बरं? काय वैशिष्ट्य आहे नंदुरबारचे? तर सर्वात कमी साक्षरता, सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या, हे नंदुरबारचे काही वैशिष्ट्य तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. पुढे आहे येडशी रामलिंग घाट, जे की उस्मानाबादमध्ये असलेलं अभयारण्य. आता त्यानंतर अभयारण्य दिले होते आणि प्रशासकीय विभाग दिले होते. बघा प्रश्न कसे विचारले जातात, म्हणजे अभयारण्य डायरेक्ट तुम्हाला जिल्हाही नाही विचारला येणार, काही वेळेस प्रशासकीय विभाग विचारला जाईल. मग प्रशासकीय विभाग तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर आधी तुम्हाला ते अभयारण्य ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा माहीत असला पाहिजे. बरं, तो जिल्हा तुम्हाला माहीत आहे तर तो जिल्हा कोणत्या विभागात आहे हे माहीत असलं पाहिजे. ओके, ते तुमच्याकडून या ठिकाणी अपेक्षित आहे. तर भानसाड जर बघितलं तुम्ही तर रायगडमध्ये आहे. मग रायगड तुम्हाला माहीत आहे कुठे आहे? कोकण विभागात आहे. मग मित्रांनो, इथे प्रश्न विचारतो तुम्हाला मी, कोकण विभागामध्ये किती जिल्हे आहेत आणि कोणकोणते आहे? नक्कीच तुम्हाला हे माहीत आहे. एकदा आठवा, ज्यांना येतंय त्यांनी कमेंट करा. पुढे नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कुठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. मग नाशिक जिल्हा कोणत्या विभागात येतो मित्रांनो? सांगा बघू, कोणत्या विभागामध्ये येतो? आणि मग त्या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, किती जिल्हे आहे ते मला या ठिकाणी तुम्ही सांगा. नांदूर मधमेश्वरला मित्रांनो महाराष्ट्राची टिंबटिंब असे म्हणतात. भारतामधील आणखी एक अभयारण्य आहे जे पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे. या अभयारण्याला एक वेगळी उपाधी देण्यात आली आहे. राजस्थानमध्ये असलेलं एक दुसरं अभयारण्य, त्याची उपमा या अभयारण्याला दिली जाते. ते राजस्थानमधलं पक्षी अभयारण्य कोणतं? नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढे किनवट अभयारण्य. किनवट कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? आता इथे विभाग विचारलेला आहे, मग उत्तर आहे औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागामधलं आपण जर बघितलं नांदेड आणि यवतमाळ याच्या बाउंड्रीवर हे किनवट अभयारण्य आहे. पुढे मेळघाट जर बघितलं तुम्ही तर अमरावती विभागात आहे. मग अमरावती विभाग, किती जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एक एक प्रश्न, जेव्हा एक प्रश्न तुम्ही वाचतायत ना, एक शब्द, त्याच्याभोवती 4-5 प्रश्न तुमचे तयार झाले पाहिजे, मग तुम्हाला कोणीच रोखणार नाही. पुढे हापूस आंब्यामध्ये कोणकोणते जिल्हे हे आघाडीवर आहे उत्पादनात, असा एक प्रश्न आहे, ज्यामध्ये सिंधुदुर्ग 1 नंबर आहे, रत्नागिरी 2 नंबर आणि रायगड 3 नंबर. हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे आता आपण बघतोय मित्रांनो, आपला खनिजं सुद्धा बघायचे आहे या लेक्चरमध्ये. त्यामध्ये खनिज आणि त्याचे स्थानं या संदर्भात एक जोड्या लावा म्हणून प्रश्न आहे. पेट्रोलियम आणि खनिज तेल हे कुठे आढळतं? तर मुंबईमध्ये. मित्रांनो, मुंबईमध्ये एक ठिकाण आहे, कोणतं? बॉम्बे हाय. कोणतं ठिकाण आहे? बॉम्बे हाय, ज्या ठिकाणी या खनिज तेलाचं उत्पादन होतं. आणि मग इथे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे जो आपण कव्हर केला आहे आधीच्या लेक्चरमध्ये. हे बॉम्बे हायमध्ये जे उत्पादित खनिज तेल होतं हे नेमकं कुठे आणून साठवलं जातं?
कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी या खनिज तेलाला साठवतो आपण, ओके, ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे औषधीयुक्त खनिज पाणी नेमकं कुठे सापडतं, तर ठाण्यामध्ये सापडते औषधीयुक्त खनिज पाणी. त्याच्यानंतर मॅग्नीज जर बघितलं तुम्ही तर सिंधुदुर्गमध्ये आहे. चुनखडी जर बघितली तर गडचिरोलीमध्ये आहे. याचे उत्पादनं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे मुद्दे. आता मित्रांनो, बॉक्साईटसाठी प्रसिद्ध असा जिल्हा कोणता महाराष्ट्राला, हे तोंडपाठच असलं पाहिजे. कोणता? कोल्हापूर. तारापूर अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे, तर पालघरमध्ये आहे. आधी याला आपण ठाणे म्हणायचो, आता विभाजन झालं आहे. तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघरमध्ये आहे. त्याच्यानंतर मॅग्नीजसाठी नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी मॅग्नीजचे चांगले साठे आहेत, हेही लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचे किती साठे आहे भारताच्या तुलनेत, असाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे. भारताच्या 40% साठे मॅग्नीजचे हे कुठे आहे, महाराष्ट्रात आहे, हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. आता पुढे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने औष्णिक ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी वापरली जाते. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या ऊर्जेचा वापर होतो, तर ते औष्णिक ऊर्जेचा वापर होतो. पुढे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प या संदर्भात प्रश्न आहे. हा आधी खूप चर्चेत असायचा. जैतापूरवर अनेक प्रश्न आले आहे. मग याच्यासाठी जो युरेनियम पुरवठा केला जाणार होता ती कंपनी कोणती होती, तर आरेवा कंपनी. ती कुठलची होती, फ्रान्सची होती. आणि हे जैतापूर प्रकल्प कुठे झाला होत होता, तर रत्नागिरीमध्ये. मित्रांनो बघा, एका ओळीमध्ये किती मोठी मुद्दे या ठिकाणी कव्हर झाले आहे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प, युरेनियम पुरवठा कंपनी आरेवा, देश फ्रान्स, आणि त्याचं ठिकाण रत्नागिरी. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे असे हे मुद्दे. पुढे रेड्डी बंदर, पुन्हा पुन्हा विचारला गेला प्रश्न, पुन्हा पुन्हा. रेड्डी बंदर वारंवार येणारा प्रश्न. कुठे आहे, सिंधुदुर्गमध्ये. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे, तर लोह खनिजाची निर्यात हे करतं मुख्यतः जपानला. रेड्डी बंदर लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. याच्यावर प्रश्न खूप परीक्षांना आलेला आहे मित्रांनो, हे तोंडपाठच असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे की आर्कियन खडकामध्ये लोह खनिज सापडते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. लोह खनिज जे आहे हे आर्कियन खडकात सापडते. त्याच्यानंतर कोळशासाठी जर बघितलं, महाराष्ट्रातील वर्धा खोरे आहे कोळशासाठी सर्वाधिक प्रसिद्ध, वर्धा खोरे. पुढे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती असलेला जिल्हा कोणता, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो, चंद्रपूर. सर्वाधिक खनिज संपन्न जिल्हा. या चंद्रपूरचं जुनं नाव तुम्हाला माहीत आहे? चंद्रपूरला काय म्हटलं जायचं, चांदा असं सुद्धा याचं नामकरण त्या ठिकाणी होतं, ते लक्षात असू द्या. पुढचा या खनिजा संदर्भातलाच प्रश्न म्हणू आपण. ऊर्जा खनिज की 2005ला MESEB, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ज्याला आपण म्हणतो, याच्यातून 3 कंपन्या तयार झाल्या. एक महानिर्मिती, दुसरी महावन, आणि तिसरी महावितरण. यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. जलविद्युत निर्मिती संदर्भातला हा प्रश्न आहे. पुढे लोह खनिजाचे प्रकार कोणकोणते आहेत मित्रांनो. मी तुम्हाला विचारलं होतं की बाबा खालीलपैकी लोह खनिजाचा प्रकार कोणता नाही, मग त्यामध्ये हिमेटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट, सिडेराईट यापैकी 3 ऑप्शन होते आणि चौथा ऑप्शन लिग्नाईट होता. लिग्नाईट कशाचा प्रकार आहे, दगडी कोळशाचा. मित्रांनो, या ठिकाणी लोह खनिजाचे प्रकार नीट लक्षात ठेवा. हिमेटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट आणि सिडेराईट. आपण याचं शॉर्टकट सुद्धा बनवलेलं आहे. खनिज संपत्ती तुम्ही बघितली असेल आपला व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये शॉर्टकट दिलेला आहे. ज्यांनी बघितलं त्यांनी कमेंट करा नक्कीच. आणि नसल बघितलं तर मित्रांनो, खाली आपली प्लेलिस्ट दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भूगोलाची. त्या प्लेलिस्टवर जा, ती व्हिडिओज बघा. इथे तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवायचे आहे. दगडी कोळशाचं शॉर्टकट तुम्हाला मी सांगतो, ॲम्बिलिपी हे शॉर्टकट आहे दगडी कोळशाचं. काय, ॲम्बिलिपी, अँथ्रोसाईट, ब्युटिमिनस, लिग्नाईट आणि पीठ. उतरता क्रम त्याच्या गुणवत्तेनुसार. मग तसं याचं सुद्धा आपण शॉर्टकट बनवलेलं आहे. विज्ञानाच्या पुस्तकात सुद्धा विज्ञानाच्या आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा हा मुद्दा आपण कव्हर केलेला आहे. तर ॲम्बिलिपी हे दगडी कोळशाचे 4 प्रकार लक्षात ठेवा. पुढे मग महाराष्ट्रातील सर्वाधिक दगडी कोळसा नेमका कुठे उत्पादित होतो, तर बल्लारपूर या ठिकाणी. मग बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, ज्याच्यावर आपण लेक्चर घेतलेले आहेत. मित्रांनो, आपण भूगोलाचे आतापर्यंत आपल्या चॅनलला सर्वाधिक लेक्चर हे भूगोलाचे टाकलेले आहेत, कारण की माझा एक आवडता विषय आहे आणि याचा खूप खूप अभ्यास केला आहे मी. खूप अभ्यास म्हणजे मी जर पुस्तकं तुम्हाला सांगायचं झाले तर क्रमिक पुस्तकं तर किती वेळेस वाचली आहे मला माहीत नाही आहे. त्याच्यानंतर मी इकडे डोईफोडे सरांचं स्टडी सर्कलचं जुनं पुस्तक ते खूप वेळेस वाचलेलं आहे. पुढे खतीब सरांचं पुस्तक आहे ते वाचलं आहे. सौदी सरांचे पुस्तकं तर
माझ्यासाठी अत्यंत मोलाचे पुस्तकं आहेत आणि त्याच्यानंतर इतर अनेक पुस्तकं ज्यांचे लेखकही तुम्हाला मला सांगता येणार नाही, असे अनेक पुस्तकं, विविध नकाशे त्या ठिकाणी मी अभ्यासलेले आहेत आणि हे तुम्हालाही करावं लागेल. त्याच्याशिवाय तुमचं कमांड या ठिकाणी मित्रांनो येत नसतं त्या विषयावर. पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे तो म्हणजे लोह खनिज निर्यात भिमुख बंदर कोणते, असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आहे नवीन मंगळूर, जे की लोह खनिजाच्या निर्यातीसाठी आहे. ऊर्जा निर्मिती केंद्र कुठे आहेत? उरण, खापरखेडा आणि परळी हे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. मुख्यतः कोणती ऊर्जा निर्मिती होती मित्रांनो? इथे औष्णिक ऊर्जा निर्मिती होती. मग तुमच्याकडून मला अपेक्षित आहे ही कोणत्या जिल्ह्यात आहे? उरण कोणत्या जिल्ह्यात आहे? वरती मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, ते लोक आपण जे बॉम्बे हायमधून आणतो आहे खनिज तेल, ते उरणला साठवतो आपण. रायगडमध्ये आहे मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर सांगतोय मी. खापरखेडा कोणत्या जिल्ह्यात आहे मला सांगा. परळी कोणत्या जिल्ह्यात आहे मला सांगा. किमान बघा, आता याचे उत्तर सगळ्यांना जरी येत नसले तर जो त्या जिल्ह्यातील आहे त्याला तर येणार आहे. ओके, नक्कीच अपेक्षित आहे मला हे तुमच्याकडून उत्तर. पुढचा प्रश्न होता या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये जे खनिज तेल आहे त्याच्या संदर्भात बॉम्बे हाय या ठिकाणी आपल्याला पहिली तेल विहीर आपण खोदली होती, ती कधी खोदली? तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे 3 फेब्रुवारी 1974. 3 फेब्रुवारी 1974ला महाराष्ट्रातील हे बॉम्बे हाय या ठिकाणी आपण खनिज तेलाची विहीर खोदलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दिग्बोई नावाचं एक ठिकाण आहे जे खनिज तेलासाठी एक प्रसिद्ध आहे. दिग्बोई हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. दिग्बोई खनिज तेलासाठीचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत त्यांचे जिल्हे, म्हणजे प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र नाही. ओके, आणि त्याच्यामध्ये मग एक नसलेला जो ऑप्शन आहे तुम्ही कट केला. या 3 जिल्ह्यामध्ये असल्यामुळे औष्णिक विद्युत केंद्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नाशिकमध्ये कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे मित्रांनो? नक्कीच माहीतच असलं पाहिजे. एकलहरी हे औष्णिक विद्युत केंद्र नाशिकमध्ये आहे. अकोल्यामध्ये कोणतं आहे औष्णिक विद्युत केंद्र? तर पारस. कोणतं? पारस. बीडमध्ये कोणतं आहे? आत्ता इथे विचारलं मित्रांनो, परळी. असं हे तुम्हाला जमलं पाहिजे, हे उत्तरं देता आली पाहिजे. अभ्यास असेल तर नक्कीच हे उत्तर देता येतात. पुढे बॉक्साईटचा वापर बघा. बॉक्साईटचा वापर हा सर्वाधिक कशामध्ये होत असेल तर तो ॲल्युमिनियममध्ये. ॲल्युमिनियमच्या उत्पादनामध्ये बॉक्साईट आपण सर्वाधिक वापरतो, परंतु त्याच्यासोबतच सिमेंट, लोखंड, पोलाद यांच्या उद्योगात सुद्धा आपण बॉक्साईट वापरत असतो. पुढे डोलामाईट जे आहे याचे साठे कुठे सापडतात? तर यवतमाळ आणि रत्नागिरी या ठिकाणी डोलामाईटचे साठे सापडत आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण बॉक्साईट संदर्भात, तर बॉक्साईटचं महाराष्ट्रामधील उत्पादन हे 1/5 आहे भारताच्या. त्याच्यानंतर कोल्हापूर हे बॉक्साईटसाठी सर्वाधिक महत्त्वाचा जिल्हा. रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी हे जे दक्षिण कोकण म्हणू आपण, त्या ठिकाणी बॉक्साईटचा साठा किंवा त्या ठिकाणी बॉक्साईटचे मोठे साठे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. बॉक्साईट संदर्भात तेवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. ओके, तर मित्रांनो पुढे आपण जाऊया. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जोड्या लावा. जलविद्युत केंद्र आणि जिल्हा तुम्हाला विचारलेला आहे. धोम जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? साताऱ्यामध्ये. भिरा कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, भिरा, भिवपुरी असे तुम्ही केंद्र ऐकले असतील. बादसा कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघरमध्ये. आणि पवना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुण्यामध्ये. जलविद्युत केंद्र त्यांचे जिल्हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे एक प्रश्न थोडा फसवणारा होता. बंद औष्णिक केंद्र. बंद औष्णिक विद्युत केंद्र कोणते, असा एक प्रश्न आलेला आहे आणि त्याचं उत्तर होतं चोला. मित्रांनो चोला हे विद्युत केंद्र बंद स्वरूपात आहे. आणि पुढे इतर त्या ठिकाणी होते की कोराडी चालू आहे, पारस चालू आहे, डहाणू चालू आहे. मित्रांनो पारसबद्दल मी तुम्हाला बोललो आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे की कोराडी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि डहाणू कोणत्या जिल्ह्यात आहे, दोनही. आता बघा इथे मुद्दा काय होणार आहे, ज्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास आहे ना चांगला, त्यांनाही खूप चांगलं वाटणार, अरे वा 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 मी वाचलेलं आहे, मी वाचलंय कोराडी येथे ते आहे, डहाणू येथे आहे, मी वाचलेलं सगळं मला येतंय, आता सांगता येतंय, असा कॉन्फिडन्स वाढेल ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा, किंवा ज्यांनी आपले आधीचे लेक्चर्स पाहिलेले आहे. लेक्चर पाहिले म्हणजे थोडंफार लक्षात राहणार. परंतु ज्यांनी याच्याबद्दल कधी वाचलेलंच नाही आहे, ज्यांना याचा गंधच नाही आहे, त्यांना वाटेल अरे काय सर प्रश्नच विचारत असतात, उत्तरं देतच नाही. मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायला लावायचा आहे. जर नाही येते ना, वाचा ना ते प्रकरण जाऊन. मग तुमचं कामच ते आहे ना, तुमचं कामच ते आहे. आम्ही जर जॉब करून तुम्हाला शिकवतो आहे, मग तुम्हाला जर जॉबला लागायचं आहे
तुम्ही ते केलंच पाहिजे, तुमचं कर्तव्यच आहे ते. त्याच्यामुळे शोधा, नेटवर जाऊन शोधा, इंटरनेटवर जाऊन शोधा, तुमच्या डोक्याला चालना देण्यास शिका, असं मला या ठिकाणी अभिप्रेत आहे. पुढे बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे जलविद्युत केंद्र जे आहेत त्यांचा क्रम लावायचा सांगितलेला आहे. म्हणजे बघा प्रश्न कशा स्वरूपाचे येत आहेत आणि हे केव्हा सोडवता येईल, फक्त आणि फक्त ज्यांनी नकाशामध्ये भरलेला आहे ना त्यांना सोडवता येईल. बघा, भाटघर जलविद्युत केंद्र, कन्हेर, कोयना आणि राधानगरी जलविद्युत केंद्र या ठिकाणी उतरत्या क्रमाने आहे. भाटघर जर बघितलं तुम्ही पुणे जिल्ह्यात आहे, कन्हेर आहे, कोयना आहे साताऱ्यामधले, राधानगरी कोल्हापूरमधलं, अशा स्वरूपाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेले जलविद्युत केंद्र. पुढचा प्रश्न आहे की वारे, ज्याला आपण वाहती हवा म्हणतो, याचा वेग किती असतो? मित्रांनो, याचा वेग हा 5 नॉटपेक्षा अधिक असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे 5 नॉटपेक्षा अधिक वेग झाला ना हवेचा तर त्याला आपण वारे म्हणायचं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर वरोरा तालुक्यातील पिंपळगाव टेकडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे, असा प्रश्न आलेला आहे. MPSCने विचारला आहे. हे सहसा थोडासा अवघड प्रश्न, हा सरळ सेवा पोलीस भरतीसारख्या ठिकाणी येण्याचे चान्सेस कमी आहे, लोह खनिजासाठी. त्याच्यानंतर आणखी ठिकाणं विचारले, MPSCचेच प्रश्न आहे ते कंबाईनचे. सिलिकासाठी कासार्डे, क्रोमाईटसाठी मौनी, अभ्रकासाठी कुडाळ आणि चुनखडीसाठी राजूर हे ठिकाणं या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पालघरमधील तुंगारा टेकड्या आहेत, ज्या कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे, असा प्रश्न येऊन गेला आहे. बॉक्साईटसाठी या तुंगार टेकड्या. आणि मित्रांनो, पुन्हा आलेला आणखी एक प्रश्न, तो म्हणजे आल्लापल्ली अरण्य. आलापल्ली अरण्य तुम्हाला माहीत असले पाहिजे. कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये. आणि याच्यामध्ये नेमके कशा स्वरूपाचे वृक्ष असतात तर आर्द्र पानझडी वृक्ष या ठिकाणी असतात, ते लक्षात घ्या. आता पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, गोगामल उद्यान आहे, अभयारण्य आहे. कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आपण पुढे जातो आहोत राष्ट्रीय उद्यान. काय? राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान जर तुम्हाला विचारलं, जे की वाघासाठीचं आहे, ते चंद्रपूरमध्ये आहे. म्हणजे याचा शॉर्टकट मी काय लक्षात ठेवलं हे सांगू. मी मराठवाड्यातील असल्यामुळे हे विदर्भातील किंवा इतर मराठवाडा सोडून इतर ठिकाणचे काही ठिकाणं लक्षात ठेवायला थोडेसे अवघड जातात मराठवाड्यातील विद्यार्थ्याला, असं माझा अनुभव आहे. मग हे ताडोबा चंद्रपूर मी मित्रांनो लक्षात ठेवलं. या ताडोबामधील बा घेतलं, इकडे चंद्रपूरमधलं च घेतलं आणि चांदोबा असं करून घेतलं. चांदोबा म्हणजे बावरून ताडोबा लक्षात येत आहे आणि चांदोबावरून चंद्रपूर लक्षात येतं आहे. असं ती शॉर्टकट मी बनवलेलं आहे, माझ्या लक्षातून जात नाही. पुढे नवेगाव गोंदिया. त्याच्यानंतर नागपूरमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प. हे कसं लक्षात ठेवलं माहिती मी? नागचंपा. काय? नागचंपा म्हणजे नागपूरसाठी नाग आणि पेंचचं चंपा असं केलं, नागचंपा. एवढं लक्षात ठेवलं, बस विषय संपला. आणि याला जे नाव दिलं आपण पेंचला, ते पंडित नेहरू पेंच व्याघ्र प्रकल्प असं नाव दिलं आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर संजय गांधी उद्यान, जे की बोरीवलीला आहे, आपण बघतो मुंबई ठाणे त्या ठिकाणी. गोगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे, जे अमरावतीमध्ये आहे, आपण बघितलं. त्याच्यानंतर मालवणी सागरी उद्यान जे सिंधुदुर्गमधील आहे, महत्त्वाचं उद्यान. त्याच्यानंतर सागरेश्वर सांगलीला आहे, रेहेकुरी काळवीट नगरला आहे आणि चपराळा राष्ट्रीय उद्यान जे की गडचिरोलीला आहे, नागझिरा भंडाऱ्याला आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता काही ठिकाणं आहे महाराष्ट्रातील जे जागतिक वारसा स्थळामध्ये ॲड झालेले आहे. असे कोणते ठिकाणं आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे. राधानगरी अभयारण्य जे की गव्यासाठी प्रसिद्ध आहे, जागतिक वारसा स्थळ आहे. चांदोली जागतिक वारसा स्थळ आहे. त्याच्यानंतर कासचे पठार जागतिक वारसा स्थळ आहे आणि कोयना अभयारण्य जागतिक वारसा स्थळ आहे. आता अभ्रकाचे साठे सुद्धा एक मॅक्झिमम जास्त प्रमाणात कुठे आहे तर सिंधुदुर्गमध्ये आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अभ्रक साठे सिंधुदुर्गमध्ये. सामाजिक वनीकरण योजना कुठे आहे, कधी सुरू झाली आहे तर 1982ची, हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. मला वाटतं नक्कीच तुम्हाला याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या कळाल्या असतील आणि अभ्यास करण्यासाठी प्रेरणा भेटली असेल, सगळ्यात महत्त्वाचं. कारण की अभ्यासाला प्रेरणा भेटली पाहिजे. बरेच जणांचं काय होतं, अरे चला झोपा काढणं चालू आहे, मला अभ्यासाचा आळस येतो आहे, माझ्याकडून अभ्यास होत नाही सर, काहींचे मला फोन येतात, मेसेज येतात. मित्रांनो, असं करून जमणार नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल तेव्हा तुमची झोप पळून जाईल. ओके, म्हणजे मी सांगतोय तुम्हाला, माझ्याकडे आज नोकरी आहे,
ओके, 2-2 नोकऱ्या लागल्या, माझी मिसेस नोकरीला आहे, सगळे नोकरीला आहे, बहीण नोकरीला आहे, तरीसुद्धा मी सगळं हे करतो आहे. मी दिवसभरामध्ये खूप मोठं वाचन करतो आहे, तुमच्यासाठी लेक्चर्स घेतो आहे, माझा स्वतःचा अभ्यास करतो आहे. का करतो हे? कसं होतं माझ्याकडून हे? मित्रांनो, पेटलेलो आहे. काय? पेटलेला असला पाहिजे माणूस. कसा असला पाहिजे? पेटलेला, आग असली पाहिजे तुमच्यामध्ये, आग. मग तुम्हाला कोणाचा बाप रोखू शकत नाही. आग असली पाहिजे. तुम्हाला कोणी कितीही निगेटिव्ह त्या ठिकाणी केलं तरी त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे, अरे बाबा चल, तुझ्याकडून माझं काही वाकडं होणार नाहीये, मी अभ्यास करणार आणि मी पोस्ट काढणार. मित्रांनो, माझ्या बोलण्यामधून तुमच्यामध्ये ती आग तयार होईल असं मला अपेक्षित आहे. तुम्हाला कसं वाटतंय माझं बोलणं? खरोखर तुम्ही प्रेरित होता आहात का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. आणि नवीन असाल या चॅनलला तर सबस्क्राईब करा, त्याच्या पुढील घंटीचे बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज या ठिकाणी भेटत जातील. चला तर पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.